नमस्कार मित्रांनो, मी रोहन. आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आधुनिक बंदिस्त शेळी पालनाविषयीची माहिती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे, जर मित्रांनो आपण नव्याने शेळी पालनास सुरुवात करत असाल तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपल्याला शेळ्यांची खरेदी कुठून करायची. त्यामध्ये आपल्याला दोन पर्याय आहेत. एक म्हणजे आपल्या जवळपास जो लोकल मार्केट आहे, जो आपला आठवडा बाजार आहे, त्या बाजारामधून. नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे की आपल्या गावामध्ये, आपल्या तालुका जिल्ह्यामध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या अगोदर शेळीपालन सुरुवात केली आहे, त्यांच्याकडे बंदिस्त शेळीपालनाचा प्लॅन्ट आहे, गोट फार्म आहे, तर अशा व्यक्तींकडून. तर आज आपण जाणून घेऊयात की आपल्याला कोणत्या म्हणजे लोकल मार्केटमधून खरेदी करायचं सोपे पडेल, आपल्याला फायदा होईल, का बंदिस्त शेळीपालनामधून घेतलेला फायदा होईल. मित्रांनो, त्यापूर्वी जर आपण आपल्या शेती संगोपन या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब बटन समोरील बेल आयकॉन बटन दाबा. त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, ज्यावेळेस मी बंदिस्त शेळीपालनाविषयी जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे तर ते सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण नव्याने शेळीपालनास सुरुवात करणार आहोत, परंतु सर्वांनाच प्रॉब्लेम येतो की शेळ्यांची खरेदी कुठून करायची. कारण का आपण चाराचे नियोजन ऑलरेडी केलेलं आहे, म्हणजे केलेलं असणारच आहे, त्यामुळेच आपण शेळीपालनास सुरुवात करणार आहे. तसेच आपण शेडची उभारणीही चांगल्या प्रकारे करू शकतो, त्यामध्ये आपल्याला काय अडचण येणार नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की शेळ्यांची खरेदी कुठून करायची. आता त्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक तर लोकल मार्केटमधून, जे आपल्या आसपास जे आठवडा बाजार भरणार त्या बाजारामधून. नाहीतर जे की अगोदर जे शेळीपालक आहेत, बंदिस्त शेळीपालनाचे प्लॅन्ट आहेत, फार्म आहेत, त्या फार्महून खरेदी करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला कम्पेअर करूया, आपण एक तुलना करूयात की आपल्याला चांगलं कुठलं आहे, फायदा कोणत्यामध्ये होणार आहे व गॅरंटी कुठे आहे. आता सुरुवात करूया आपण की आपल्या लोकल मार्केटमधून, आठवडा बाजारमधून जर आपण शेळ्यांची खरेदी करायचा विचार कराल तर आपल्याला याच्यामध्ये फायदा होणार आहे की या शेळ्या आपल्याला कमी किमतीमध्ये एकदम स्वस्तमध्ये आपल्याला भेटणार आहेत. फायदा सर्वात मोठा काय झाला की आपल्याला लोकल मार्केटमध्ये आपण गेल्यामुळे आपल्याला आपण ज्या काही शेळ्या खरेदी करणार आहे त्या शेळ्या आपल्याला कमी किमतीमध्ये भरपूर, म्हणजे की आपलं भांडवल कमी असणार आहे, आपल्या प्राण्यांची संख्या आपण जास्त घेऊ शकतो. आता त्याचा तोटा काय होणार आहे मित्रांनो, ते आपण बघायचं आहे. मित्रांनो, कसं आहे की जो शेतकरी आठवडा बाजारामध्ये आपल्या शेळ्या विक्रीस घेऊन येणार आहे त्या आपण खरेदी करणार आहात, परंतु आपल्याला हे माहीत नाही की तो समोरचा शेतकरी असेल किंवा जो काय प्राणी मित्र असेल त्यानं ती शेळी विकण्यासाठी आणलेली आहे, तर त्याचं पाठीमागचं कारण काय आहे. त्या शेळीला वेळोवेळी लसीकरण केलेलं आहे का, ती शेळी आजारी वगैरे पडली होती का, किंवा तिला काय रोग वगैरे झालेला आहे का. तर हे आपल्याला समजून येणार नाही मित्रांनो, कारण का त्या शेतकरी मित्राकडे त्याची पूर्णपणे डिटेल्स, म्हणजे जसं की तिचं गाभण काळ, म्हणजे ज्यावेळेस तिला बोकड क्रॉस केला तर बोकड कोणत्या जातीचा होता, कधी क्रॉस केलेला आहे, शेळी कधी वेलेली आहे, किंवा जर गाभण असेल तर केव्हा गाभण राहिलेले, लसीकरण कधी केलेलं आहे, हे सर्व जे आहे ते आपल्याला त्यांच्याकडून नोंद भेटणार नाही. कारण का आपल्याला अनुभव आहे की बाजारामध्ये आपण जर गेलात तर आपण शेतकरी मित्रांना विचारलं की या शेळीबद्दलची थोडी माहिती सांगा, तिचं लहान करडू किती महिन्याचं आहे, तर ते अंदाज सांगतात की 2-3 महिन्यात असेल. मग त्यांनी पण कुठे त्यांच्याकडे नोंद वगैरे नसते, त्यांच्याकडे नोंदवही नसते, त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या शेळीचं रेकॉर्ड नसतंय. मग आता हा झाला आपल्या आठवडा बाजारामधील फायदा तोटा. म्हणजे आपल्या एक बात तोटाच आहे की आपल्याला त्या शेळीबद्दलची जी जी काय माहिती हवी आहे आपल्याला महत्त्वाची, ती आपल्याला त्या मित्रांकडून, त्या शेळीपालकाकडून भेटणार नाही. आता पाहूयात की बंदिस्त शेळीपालनामधून जर आपण खरेदी करायची म्हणाल तर त्याचे फायदे तोटे. सर्वात मोठा महत्त्वाचा फायदा म्हणजे होणार आहे की आपल्याला त्या शेळीवरील शेळ्यांची संपूर्णपणे नोंदवही भेटणार आहे. त्यांचा एक प्रकारचा रेकॉर्ड भेटणार आहे, म्हणजे की ती शेळी सुरुवातीला पहिल्यांदा माझाव कधी आली, तिला बोकड कधी दाखवला, तिचा गाभण काळ किती महिन्याचा होता, किती दिवसांनी किती महिन्यांनी शेळी वेलेली आहे, शेळीला किती करडे झालेले आहेत, त्या शेळीचं लसीकरण व्यवस्थित झालेलं आहे का, त्या शेळीला जंत निर्मूलन औषध दिलेलं आहे का, डिवॉर्मिंग करून घेतलेलं आहे का, हे सर्व आपल्याला रेकॉर्ड त्या बंदिस्त शेळीपालनाच्या फार्मवर भेटणार आहे. त्यामुळे आपल्याला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेळी पूर्णपणे बंदी झाली असणार आहे मित्रांनो. कसं आहे की बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण जर शेळी आणली तर आपण आपल्या शेळीमध्ये तिला पूर्णपणे बंदिस्त करू शकतो. हा एक सर्वात मोठा आपल्याला बंदिस्त शेळीपालनामधील खरेदी केलेल्या शेळ्यांचा आपल्याला सर्वात मोठा फायदा होणार आहे मित्रांनो. आता आपल्याला थोडं तोटा तोटा असं म्हणता येणार नाही, पण थोडं आपल्याला
महाग शेळ्या बसणार आहेत. कारण का आपण जर बंदी शेळीपालनामधून जर शेळ्यांची खरेदी करायला म्हणाल, तर तिथे नगावर जास्त शेळ्या विकत नाहीत. तर किलोप्रमाणे प्रति किलो जिवंत शेळ्यांचा, लहान करडांची किंवा मोठ्या बोकडांचे वजन केलं जातं व जिवंत प्रति किलो 300, 350, 400 जसं त्या ब्रीड असेल, जे काही जात असेल शेळ्यांची, करडांची, तर त्यानुसार वेगवेगळे रेट राहणार आहेत. परंतु मित्रांनो, आपण जास्त पैसे जातात म्हणून दुःखी व्हायचं नाही मित्रांनो. आपण नव्याने शेळी पालन करणार आहोत, तर आपल्याला आपल्या पुढचं म्हणजे आपलं भविष्य आपल्याला चांगलं करायचं आहे. त्यामुळे आपल्याला बंदी शेळी पालनामधील शेळीमधील ज्या काही शेळ्या आहेत त्याच खरेदी करायच्या आहेत. थोडे 4 पैसे आपले गेले चालतील, परंतु जे आपण काय पुढं उत्पादन वाढवणार आहे ते आपलं चांगल्या प्रकारे, चांगल्या क्वालिटीचं होणार आहे मित्रांनो. मग यावर आपल्याला समजू शकते की जर आपण बाजारामधील आणि बंदी शेळी पालन जर शेळ्या खरेदी केल्या तर फायदा तोटा काय आहे, त्यापासून आपल्याला म्हणजे एक प्रकारे आपल्याला, आपण नव्याने सुरुवात करणार आहोत, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची फसवणूक होता कामा नये. तसं आपल्याला कोणत्याही प्रकारचा तोटा होता कामा नये. यासाठी आपण, जर आपल्याकडे भांडवल कमी असेल तर आपण कमीत कमी शेळ्या खरेदी करा. 2, 4, 5, 10 अशा कमी युनिटमधून शेळ्यांची खरेदी करा व आपलं शेळीपालनास सुरुवात करा मित्रांनो. मित्रांनो, जर अशाच प्रकारे आपल्या अजूनही काही बंदी शेळीपालनाविषयी काही शंका असतील, काही अडचण असेल, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर भेटणार. तसंच मित्रांनो, मी माझा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेला आहे. त्यावर आपण मेसेज करू शकता. व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मी आपल्या सर्व जे काही शंका आहेत त्यांचं सर्व निरसन करणार आहे. मित्रांनो, अजूनही आपण आपल्या शेती संगोपन या चॅनल सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब करा. तसेच सबस्क्राईब बटन समोरील बेल आयकॉन बटन दाबा. त्यामुळे काय होणार आहे, ज्यावेळेस मी बंदी शेळीपालनाविषयी जे काय व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर त्या सर्व व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.